फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सोप्या पद्धतीने अगदी चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग आपण चिकन बिर्याणीसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी 2 कप बासमती तांदूळ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत अर्धा तास। चिकन घेतलेला आहे 200 ग्रॅम, त्याला हळद मीठ लावून ठेवलेला आहे। आणि थोडा पुदिना, कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, आलाचा 1 तुकडा आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या याची पेस्ट करून घेतलेली आहे। गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता, 2 मोठी वेलची, दालचिनीचे 2 तुकडे, बारके वेलच्या 2 आणि शहाजिरेचा 1 चमचा आणि काळी मिरी 10 ते 12 घेतलेले आहेत। 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे। 2 मोठे कांदे लांब चिरून घेतलेले आहेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम एका टोपामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जो आपण खडा मसाला घेतलेला आहे तो घालूया। 1 मिनिटभर तो परतून घ्यायचा। त्यातून छान सुगंध यायला लागला की मग आपण त्याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यायचं। कांदा लाल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती घालूया। ती 2 मिनिटं परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालूया। हळद मीठ लावून ठेवलेलं आहे ते चिकन घालूया। व्यवस्थित तेलामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचं। बघा छान परतून झाले। आता वरती आपण झाकण ठेवून पाणी त्याच्यावरती ओतूया आणि 5 मिनिटं त्याला व्यवस्थित शिजून देऊया। हे बघा छान वाफ बसलेली आहे चिकनला। आता आपण ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालूया आणि जे तांदूळ आपण भिजत ठेवलेले ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया। असा तांदूळ भिजत ठेवल्याने छान सुट्टा होतो तांदूळ, म्हणून तांदूळ थोडा वेळ अर्धा तास कमीत कमी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। पाणी काढून तांदूळ आपण त्यात टाकायचे आणि चवीप्रमाणे वरून मीठ घालूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेव्हा छान मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 4 वाटी गरम पाणी घालायचं। 2 वाटी तांदूळ घेतले तर 4 वाटी पाणी घालायचं। मस्त उकळी फुटलेली आहे आपल्या चिकन बिर्याणीला। हे बघा शिजत आलेली आहे। पाणी सुद्धा आटलेलं आहे। आपण आता गॅस कमी करून त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची, म्हणजे छान त्याला वाफ बसते। 5 ते 10 मिनिटं। हे बघा 10 मिनिटं झाली, मस्त वाफ बसलेली आहे आणि बिर्याणी सुद्धा आपली छान शिजलेली आहे। चला मग आपण छान ती आता सर्व करूया। मस्त सुगंध सुटलेला आहे आणि बिर्याणी आपली खूप टेस्टी लागते। वरून छान कोथिंबीर घालूया, त्याबरोबर थोडासा कांदा आणि चिकनचा रस्सा। मस्त ताव मारूया। खूप छान होते अशी सुद्धा चिकन बिर्याणी। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।